नमस्कार मित्रांनो, आज शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट 2026. मित्रांनो, राज्यामध्ये या ठिकाणी पावसाचा खंड पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांची चिंता या ठिकाणी वाढलेली आहे. आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तुम्हाला काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आज या ठिकाणी 21 ऑगस्ट 2026 रोजी राज्यात कोणकोणत्या भागात पाऊस होणार आहे आपण स्क्रीनवरती बघता. या ठिकाणी विदर्भामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळतो. या ठिकाणी भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली कालप्रमाणेच या भागामध्ये आज देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. आर्वी, अमरावती या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. तर उर्वरित या ठिकाणी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, परंतु पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चिखली असेल, बुलढाणा असेल या भागामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तसंच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये मित्र पूर्णपणे हवामान कोरडं आहे. कुठल्याही पावसाची शक्यता मराठवाड्यातील कोणत्याच भागात पाहायला मिळत नाही. मराठवाड्यातील संपूर्ण 8ही जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळतंय. बीड, लातूर, धाराशिव असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण 8ही जिल्ह्यामध्ये हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळतंय. तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही. मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे हवामान कोरडं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये देखील काही भागामध्ये हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. सातारा जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. पुणे जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो हवामान कोरडं आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावरतीच मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी जुन्नर, खेड, इगतपुरी, नाशिक या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते. तर या ठिकाणी मालेगाव असेल, धुळे, मनमाड, या ठिकाणी साक्री, नंदुरबार, जळगाव या भागामध्ये देखील हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळते. स्थानिक वातावरण तयार होऊन काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो, परंतु जास्त काही पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मित्रांनो, कोकणपट्टीमध्ये कालच्या प्रमाणेच आज देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे व मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा जर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज या ठिकाणी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. महाराष्ट्रातील उर्वरित भागामध्ये काही भागामध्ये हवामान ढगाळ तर काही भागामध्ये हवामान कोरडं आपल्याला पाहायला मिळत आहे. हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो. आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.